नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, जवाहर नवोदय विद्यालय 2025 13 डिसेंबर 2025 ला होणार आहे। तुमची खूप चांगली तयारी आम्ही करून घेतलेली आहे, बॅच मध्ये पण घेतली आणि YouTube वरती पण काही लेक्चर आम्ही दिले होते। सो तुमची तयारी झाली आहे। पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांना मी सांगू इच्छितो की या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही रिव्हिजन कशी करावी, रिव्हिजन करत असताना तुम्ही टेस्ट पेपर सोडवावेत का, टेस्ट पेपरचा काय उपयोग होणार आहे, खूप महत्त्वाच्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या ग्रुपमध्ये सुद्धा नक्की शेअर करा। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे सगळे जर तुम्ही आता ह्या शेवटच्या टप्प्यात नक्कीच फॉलो केलं तर तुमचा स्कोर नक्की वाढेल आणि मेरिटमध्ये तुमचं नाव नक्की येईल, निवड तुमची नक्की होऊ शकते। पर तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की 4थी 5वी 7वी 8वी स्कॉलरशिप परीक्षांच्या बॅचेस अतिशय कमी फी मध्ये, फक्त 499 फी मध्ये ह्या बॅचेस अवेलेबल आहे। लगेच बॅच जॉईन करा। बॅच मध्ये ही सगळी टीम तुम्हाला शिकवणार आहे। ह्या सगळ्या टीमचे लेक्चर YouTube वरती अवेलेबल आहे, एकदा बघून घ्या आणि लगेच जॉईन करा। जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर नवोदयची एक्झाम कोणी देत असेल तर अशा माझ्या बालमित्रांसाठी, बालगोपाळांसाठी आम्ही फक्त 99+ GST मध्ये, म्हणजे साधारणतः तुम्हाला इथे विचार केला तर 120 रुपयापर्यंत ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे टेस्ट सिरीजची, ज्यामध्ये तुम्हाला 5 फुल लेंथ टेस्ट आहे। प्रत्येक टेस्टचा व्हिडिओ अनालिसिस आहे आणि मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये टेस्ट अवेलेबल आहे। सो इंग्लिश मीडियमचे असाल तरी पण आणि मराठी मीडियमचे असाल तरी पण तुम्ही ही टेस्ट लगेच घ्या, ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि ही टेस्ट तुम्हाला 3दा देता येणार आहे। ह्या टेस्टचा फायदा काय होणार आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय फायदा होणार आहे। वन बाय वन मी तुम्हाला सांगतो। पहिला मुद्दा बघा, आपण जर आजारी पडलो, डोकं दुखतंय, ताप आलाय तर काय करतो आपण, घरगुती उपाय करतो, पण तरी पण जर होत नसेल तर काय करतो आपण, डॉक्टरकडे जातो। आणि डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर काय करतो, आपल्याला डॉक्टरकडे गेला तो प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, जे की आपल्याला काही कळत नाही ते लिहून देतं, काहीतरी मेडिसिन देतो। डॉक्टर सांगतो ह्या गोळ्या घ्या, 4 दिवस वाटेल, बरं नाही वाटलं तर परत या, जर नाही वाटलं बरं आपल्याला तर आपण परत डॉक्टरकडे जातो। मग मात्र डॉक्टर सांगतो अरे तुमचं ब्लड चेक करावं लागेल, युरिन चेक करावं लागेल, एक्झॅक्ट कॉज आपल्याला समजत नाहीये की काय होतंय। मग डॉक्टर जेव्हा ब्लड चेक करतो, ब्लडच्या टेस्ट करतो, काय म्हटलं मी, टेस्ट करतो, तेव्हा एक्झॅक्ट कॉज सापडतो, अरे अच्छा तुम्हाला तर मलेरिया झालाय, मग आता तुम्हाला मी ह्या गोळ्या देतो, आता कुठेच जायची गरज नाही, ह्या गोळ्या खा तुम्ही बरे होणार। म्हणजे एक्झॅक्ट कॉज पकडला, एक्झॅक्ट कॉज जर लक्षात आला त्याच्यावर काम करता येतं। आणि टेस्ट त्याच्यासाठीच असतात। टेस्ट दिल्यानंतर विद्यार्थी कुठे वीक आहे, कुठे स्ट्रॉंग आहे हे कळतं आणि जो वीकनेस आहे तो घालवण्यासाठी मग तिथे दिले जातात मुद्दे महत्वाचे, तेच मुद्दे तुम्हाला मी सांगतोय। ही टेस्ट देत तर काय होणार आहे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ टेस्ट काय, कोणता विषय अवघड जातोय, तुम्हाला समजेल की मला नवोदयमध्ये कोणता विषय अवघड आहे, मॅथ अवघड आहे, माझा ॲप्टिट्यूड टेस्ट अवघड आहे, मराठी अवघड जातो का, इंग्लिश अवघड जातो, हे तुम्हाला समजेल। मग जो विषय अवघड जातो ना त्याच्यावरती काम करावं लागेल। बघा डॉक्टर तेच सांगतात ना, आता आराम करा, ही भाजी खाऊ नका, ते खाऊ नका, हेच खा, तेच खा, डाळी खा वगैरे वगैरे, मग तुम्हाला करावं लागेल तर तुमची तब्येत सुधारणार, तर तुमचा स्कोर वाढणार आहे। सो पहिला मुद्दा आहे, कोणता विषय अवघड होतो तो विषय रिव्हिजन करावा लागेल, त्या विषयावरती वेळ जास्त द्यावा लागेल। आणि याच्यावरती YouTubeवर आम्ही लेक्चर घेतोय, ते लेक्चर पण तुम्ही बघा, कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला कोणता विषय अवघड, कोणता टॉपिक अवघड आहे, तो टॉपिक पण आम्ही तुम्हाला नक्की YouTubeवरती शिकू फ्री स्वरूपामध्ये। दुसरा मुद्दा काय, कोणत्या विषयावर व टॉपिकवर लक्ष देणे गरजेचं, मी तुम्हाला आता तेच सांगितलं। विषय आवडत होतो पण नुसतं विषय नाही, तर त्या विषयामधला कोणता टॉपिक जो की तुम्हाला नवोदयच्या एक्झामला आहे तो टॉपिक वर तुम्हाला लक्ष जास्त द्यावं लागेल, त्याची रिव्हिजन परत करावं लागेल। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, किती सिंपल आहे वाक्य, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। प्रॅक्टिस करून करून ते जमेल, तुम्हाला जमणार नाही असा विषय नाहीच आहे जगात, एक पण गोष्ट अशी नाही जमणार नाही, जमेल केली तर जमेल। सो तो एक मुद्दा। तिसरा मुद्दा तुम्हाला मी सांगतोय, अभ्यासाची दिशा आणि नियोजन योग्य आहे का, नाही तर बराच वेळेस काय करतो आपण, मराठीच करतो, मराठीत चांगला स्कोर येतोय विद्यार्थ्याला, मग मराठी काय करतोय, स्कोर कुठे येत नाहीये, स्कोर मॅथ मध्ये येत नाही, स्कोर रिझनिंग मध्ये येत नाही, स्कोर इंग्लिश मध्ये येत नाही, तिकडे लक्ष द्यावं लागेल। त्यासाठी कसं करणार, मग कसं करणार, सर माझा मुलगा, माझी मुलगी, किंवा सर मी स्वतः उमेदवार, मी विद्यार्थी जर खूप अभ्यास करतो तरी स्कोर वाढत नाही, का वाढत नाही, त्यासाठी तर टेस्ट आहे। एकदा टेस्ट देऊन बघा, तुम्हाला कळेल ना काय कमतरता आहे, आणि त्याच्यावरती लक्ष द्या। त्याच्यावर लक्ष दिलं की मी सांगतो गॅरंटेड
कुणी चमत्कार सांगू शकत नाही, मी बिंदास तुम्हाला सांगतोय. चमत्कार नाही, हा प्रॅक्टिकली करतोय आपण. टेस्ट देऊन बघा, तुम्हाला कळेल कोणत्या सब्जेक्ट मध्ये, सब टॉपिक मध्ये तुम्ही वीक आहात. सो नियोजन तुमचं प्रॉपर होणार आहे आणि स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला कळणार. बघा, ज्या विषयामध्ये तुमची स्ट्रेंथ आहे ते करायची गरज नाही, ज्यामध्ये विकनेस तुमचा आहे याच्यावर तुम्हाला फोकस करावं लागेल, ह्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि त्याच्यावर लक्ष दिला तर तुमचा स्कोर का नाही वाढणार, 100% वाढणार आहे. सो एक्झॅक्ट कॉस्ट तुमच्या लक्षात येणार आहे की कुठे मी कमी पडतोय, हे खूप महत्वाचं असणार आहे. आणि पाचवा आणि महत्वाचा मुद्दा काय, टाइम मॅनेजमेंट तुम्हाला कळणार आहे. बघा, हा पाचवा मुद्दा काय, टाइम मॅनेजमेंट. म्हणजे तुम्हाला माहिती असेल एमसीक्यूच्या माध्यमातून ही एक्झाम असणार आहे, विदिन टाइम मध्ये सोडवायचं आहे तुम्हाला. का तुम्हाला फार वेळ दिला जाणार नाहीये, एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे, पण तेवढ्या वेळेत तुमचं सोडव झालं पाहिजे. सो ते जमलं पाहिजे, त्यासाठी टाइम मॅनेजमेंट इथे तुम्हाला ह्या टेस्ट मधून तुम्हाला शिकायला मिळणार. 5 टेस्ट टाइम मॅनेजमेंट कळेल तुम्हाला. प्रेशर मॅनेजमेंट कळेल, कारण एक्झाम एक्झॅक्टली देत असताना जे प्रेशर क्रिएट होतं 100% सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्रिएट होतं. सो ते पण मॅनेज करायला तुम्हाला इथून शिकायला मिळणार आहे. सो टाइम मॅनेजमेंट, प्रेशर मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला मिळत आहे. ह्या टेस्ट ऑनलाईन आहे, प्रश्न दिसतोय समोर, 4 ऑप्शन दिसत आहे, तुम्ही नोटबुक वरती प्रश्न सोडवायचा आहे आणि तुम्हाला उत्तर आलं की तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे ऑनलाईन फटाफट तुम्हाला जमतंय. आणि हे टेस्ट सोडून झाल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट पण कळतोय, किती प्रश्न सोडवले, किती बरोबर आले, किती चुकले, कोणते चुकले, परत जाऊन बघू शकतात कोणते चुकले, का चुकले बाबा, काय प्रॉब्लेम आहे, उत्तर काय होतं, मी काय दिलं होतं, मी काय विचार केला होता, याचं उत्तर काय द्यायला पाहिजे होतं, माझं कॅल्क्युलेशन कुठे चुकलं, हे पण तुम्हाला लगेच कळणार आहे. सो नक्कीच ह्या टेस्ट तुम्हाला ऑनलाईन एकदम सिंपल फॉर्मॅट मध्ये आहे, तुम्ही यूज टू हॉल इतक्या सिंपल द्या आहे. त्यानंतर डेव्हलप एमसीक्यू सॉल्विंग टेक्निक आणि सिली मिस्टेक, म्हणजे एमसीक्यू कसे सोडवायचे हे पण तुम्हाला कळेल. आणि तुम्ही या एक्झामला जात असताना बिफोर तुम्ही जर तयारी केली, आपण म्हणतो ना प्रत्यक्ष युद्धात जाण्यापूर्वी प्रचंड घाम गाळला तर युद्धात रक्त कमी सांडतं. सो प्रचंड घाम आत्ताच गाळा, फक्त कुठे घाम गाळायचा हे पण लक्षात घ्या. मग तुम्हाला सिली मिस्टेक कळतील, अरे मी चुकीचं काम केलं, ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना मी हे विचार केला, पण हा विचार नाही, हा विचार करायला पाहिजे होता, किंवा मी हे उत्तर सोडवत असताना अशा पद्धतीने चुकीचं कॅल्क्युलेशन केलं. सिली मिस्टेक तुमच्या लक्षात येणार आहे. पालक म्हणून बघत असाल तर नक्की ह्या गोष्टी लक्षात घ्या, आपल्या पाल्यासाठी इम्प्लिमेंट करा. आणि तुम्ही डायरेक्ट उमेदवार विद्यार्थी बघत असाल तर लगेच जॉईन करा. त्यानंतर मी तुम्हाला पुढचा मुद्दा सांगतो. मग डॉक्टर नेहमी सांगतो, बघा काय सांगतो, अन ॲपल डे कीप्स द डॉक्टर अवे. दररोज करा, दररोज करा. म्हणून तुम्हाला मी आमच्या बॅचेस जे आहेत ना, 4थी 5वी 7वी 8वी स्कॉलरशिप असेल किंवा नवोदयची बॅच होती आमची, यामध्ये आम्ही तुमच्या टेस्ट घेत होतो. काय घेत होतो की विद्यार्थ्यांना, पालकांना कळायला पाहिजे की कुठे वीक आहोत आपण, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा, ही टेस्ट का द्यावी, तर विद्यार्थ्यांनी स्वतःला टेस्ट केले पाहिजे. त्यानंतर टॉपिक नुसार, विषयानुसार टेस्ट केले पाहिजे. विषयानुसार विकनेस आणि स्ट्रेंथ लक्षात घेतली पाहिजे. आणि रिव्हिजन, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ज्या टॉपिक मध्ये वीक आहात त्याच्यावरती प्रॅक्टिस केलीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी टेस्ट नक्की द्या. टेस्ट फार कमी फी मध्ये आहे. कमी म्हणजे फक्त आणि फक्त तुम्हाला कुठे मिळणार ही टेस्ट, तुम्हाला पहिले सांगतो कुठे मिळेल. तर इग्नाइट पाठशाळाचं ऍप लगेच डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, किंवा तुम्ही प्ले स्टोर वरून डायरेक्ट डाउनलोड करू शकता. आणि इग्नाइट पाठशाळाचं हे युट्यूब चॅनल तुम्ही आता जे बघत आहात, इथे सुद्धा प्रचंड सेशन आम्ही तुमच्यासाठी घेणार आहोत, रिव्हिजन सेशन, जेणेकरून तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये स्कोर वाढला पाहिजे. सो सगळ्यांनीच बघा, फ्री ऑफ कॉस्ट आहे या चॅनलवरती. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये चॅनलची लिंक लगेच शेअर करून टाका. त्यांना पण सांगा जॉईन करून ठेवा. इथे तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. एज्युकेशन लेवलच्या सगळे अपडेट सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. लक्षात घ्या, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. बघा, टेस्ट सीरीजची बॅच आहे, 5 टेस्ट आहे. टेस्टचं व्हिडिओ अनालिसिस पण आहे. मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये टेस्ट असणार आहे. सो इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी पण जॉईन करू शकता, मराठी मीडियमचे पण जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 4थी 5वी 7वी 8वी स्कॉलरशिपच्या बॅचेस पण आपण अवेलेबल केलेत. बघा, फक्त 499 रुपयामध्ये अवेलेबल आहे. सो दोघांपैकी जे तुम्हाला योग्य वाटतं नक्की जॉईन करा. नाही जॉईन केला, नाही परचेस केला तर युट्यूबला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण इथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सेशन आम्ही देणार आहोत. याची सिरीज चालणार आहे, याचं पूर्ण रिव्हिजन सेशन चालणार आहे. सो नक्की फायदा करून घ्या. तुम्ही पण करा, तुमच्या इतर मित्रांना, इतर पालकांच्या, शिक्षकांच्या ग्रुपमध्ये पण नक्की शेअर करा. काही अडचण आली तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशाळा ऍप डाउनलोड करून हवं ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.